राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली ते गगनबावडा तालुक्यातील चौधरवाडीला जोडणारा केवळ 250 मीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी उदासीनतेचा बळी ठरतोय। खड्डे, चिखल, वाहणारं पाणी आणि वाढलेली झुडपं यांनी या रस्त्याचं रूपांतर अक्षरशः मृत्यूच्या सापळ्यात केलंय। पावसाळा सुरू झाल्यानंतर या रस्त्याची अवस्था आणखीनच बिकट होते। पावसाचं पाणी, तुंबलेले खड्डे आणि चिखल यामुळे वाहनधारकांसाठी हा प्रवास म्हणजे एक जिवंत संकट बनतो। दरवर्षी लहान मोठे अपघात घडत असतानाही प्रशासन मात्र गांधारीची भूमिका घेत असल्याचं चित्र आहे। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून हा रस्ता पक्का होण्याच्या प्रतीक्षेत आहे। 4 महिन्यांपूर्वी या ठिकाणी अधिकाऱ्यांनी भेट दिली होती आणि भूसंपादनाचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर काहीच हालचाल न झाल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। गगनबावडा सार्वजनिक बांधकाम विभागानं नदीपलीकडील चौधरवाडी भागातील रस्त्याचं रुंदीकरण आणि डांबरीकरण करून 3 वर्षांपूर्वीचं काम पूर्ण केलंय। मात्र राधानगरी तालुक्याच्या हद्दीतील म्हासुर्ली बाजारपेठ ते धामणी नदीवरील बंधाऱ्यापर्यंतचा 250 मीटरचा रस्ता अजूनही दगडधोंड्यांनी भरलेला, उखडलेला आणि पाण्यानं खराब झालेला आहे। या रस्त्यामुळे गावातील नाल्यांचं सांडपाणी देखील याच मार्गावरून वाहतं। प्रवाशांना पर्यायी मार्गाने तब्बल 6 किलोमीटरचा वळसा घालावा लागतोय। या मार्गावरून कोकण आणि गगनबावडा तालुक्याकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते। त्यामुळे पर्यटक, स्थानिक आणि व्यावसायिकांनाही त्रास सहन करावा लागतो। रस्ता पूर्णपणे तयार होईपर्यंत किमान मुरुम टाकून प्रवाशांची सुरक्षितता प्रशासनानं जपावी, अन्यथा एखाद्या मोठ्या अपघातानंतरच जाग येणार का, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे। जनप्रवास लाईव्ह कोल्हापूरचा हा स्पेशल रिपोर्ट।